तर नमस्कार, आज आम्ही कॉफी प्यायला आलेलो आहोत. तर हा टेबल आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण टेबल भरलेला आहे. तर अभय सर सांगतील पुढचं. आम्ही जे आता 8 कॉफी घेतलेल्या आहेत त्या 8 कॉफीची पर कॉफी 100 लिरा प्रमाणे आणि इंडियन रुपीजमध्ये जवळजवळ 2,500 रुपये होतात. त्यामुळे या टेबलची व्हॅल्यू आता 2,500 रुपये आहे. चहाला आम्ही 2,500 खर्च करतो, तर तुम्ही समजू शकता. हे एवढा कप कॉफी ते बी कडू. हे टेबलचं बिल 2,500 रुपये फक्त 8च्या डन. संपला विषय. लावा ताकद. 300 रुपये 3 गोटामध्ये 300 रुपये संपवलेले गोपी सरांना कॉफी जाई नाही. त्यांनी 500ची पण कॉफी पेलेली आहे युरोपमध्ये. आता 300ची युरोपला पैशात सांगे, रुपयात सांगे किती झाले? 600 रुपये. तर बघू शकता पैसे कसे आपल्या स्टारबक्सची कॉफी इंडिया पैसे ॲक्च्युली कॉफीचे नाहीत, तर ह्या मागडल्या व्ह्यूचे आहेत. तर व्ह्यू पाहू शकता तुम्ही. खूप मस्त असा व्ह्यू आहे या कॅफेमध्ये. व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. तर खूप मस्त असा व्ह्यू आहे. जस्ट वेट अँड वॉच. तर तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. ह्या व्ह्यूचे पैसे आहेत तर खूप मस्त असा व्ह्यू आहे. व्ह्यूचेही पैसे आहेत आणि कॉफीचे आहेत तसे रेट खूप जास्त आहेत या ठिकाणी कम्पेअर टू आपल्या इंडियाशी. खूप महाग कंट्री म्हणता नाही ना, युरोपपेक्षा स्वस्तच आहे, बट इंडियापेक्षा महाग आहे. आपल्या इथले 100 रुपये 100 लिरा, आपल्या इथले 300 रुपये अशी आम्ही कॉफी पेलो 100 लिराची. तर असे 300 रुपये आपल्या इंडियातले लिरामध्ये द्यायला वाटत नाही काही, बट ज्यावेळेस कन्वर्ट टू इंडियन रुपीज करतो त्यावेळेस खूप जास्त वाटते किंमत. तर हे बिल करायला चालू आहे. 10 देतो ते याची द्यायची, 10 टाकायचं म्हणजे 10 लिरा. 100ला आहे ना? कितीला आहे पाणी? मी पाणी पिलेलो नाहीये त्यामुळे नाही. तर इथं आम्ही ही पाण्याची बाटली घेतलेली आहे. मला 60 रुपये. आपल्यात 10 रुपयाला भेटते. 60 रुपये. मग एकटं कोण घेत नाही, कॉन्ट्री करावी लागते त्याला. प्रत्येकजण एक घोट 10,000 रुपये भरायचे. तर योगेश सर बिल करत आहेत. तुझे देखी पहिले योगेश सर करतायत म्हणजे ते नाहीत करत, पैसे फक्त गेले. देत आहेत. हे बघ लय पैसे गेले, एवढे पैसे फक्त कॉफीला गेले. कॉफी तर ही 300 रुपयाची कॉफी पिण्यासाठी त्यांनी एक विडा थुकलाय. तंबाखू थुकून आलेत ते. तर तुम्ही थांबा, मला माझ्या काउंटरचे पैसे देऊ द्या. आता ऑलमोस्ट पैसे संपत आलेले आहेत. थांबा हो आप्पा सुट्टे द्या ना. 100 द्या माघारी. काय पडलं? बाटली पडले 100 द्या. हे पटलं मला. तर ही या ठिकाणची करन्सी आहे. हे 100 रुपये, आपल्याला 300 रुपये एवढ्याची कॉफी आहे अशी करन्सी. आणि हे युरो, आपल्यातले 10,000 रुपये येते. तर एवढेच पैसे राहिलेत. आता उद्या जायचे वापस. बघू आता काय असेल ते असेल. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, जास्त विचार नका करू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.